वाटला अँकरिंगला. जोरदार टाळ्या अशा वाजल्या की जरा अँकरला उत्साह येतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. विजय पाटकर सर, किरण माने आणि जमतंय जमतंय. काय ते? नाही तुला थोडं थोडं जमतंय. थँक्यू. सर्वोत्कृष्ट संगीत नाटक विभाग आणि नामांकन आहे. काळजात गोंधळ तुझं माझं नाव. मला कोणी सिनेमा नाटक काही विचारत नाही रे. म्हटलं इकडे आपलं थोडंसं स्ट्रगल. तेच तर मी म्हटलं. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच नवीन टी शर्ट घातले, जी बिईंग ह्युमन मधून आणलेली, जी सलमान खानच्या स्टोअरमधून. ज्याचा बड्डे होता ना सलमान खानचा, तेव्हा आम्हाला गिफ्ट भेटलेलं, म्हणजे प्रमोशन होतं, त्यामुळे ते टी शर्ट वगैरे भेटलं. ती आज पहिल्यांदा घातलेली आहे. कशी वाटते नक्की सांगा. आणि आज एक प्रमोशन आहे सन TV मराठीचं. तर खूप ॲक्टर्स लोक भेटणार आहेत. भायखळ्याला एक हॉल आहे, तिकडे चाललो आहे. तर बघूया कोण कोण ॲक्टर्स भेटत आहेत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मजा घ्या. एकदा ना जोरदार टाळ्या अशा वाजल्या की जरा अँकरला उत्साह येतो. तुम्ही विचार करत असाल हे जे डायरेक्ट स्क्रीनवर एवढं पाठ कसं काय करतात, तर ते यामुळेच पाठ करतात. हे डायरेक्ट वाचतात त्याच्यावरती आणि हे बघूनच बोलतात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. विजय पाटकर सर, किरण माने आणि धनश्री सर. जमतंय जमतंय. काय ते? नाही तुला थोडं थोडं जमतंय. थँक्यू. पण नीट जमायला, त्यावर प्रभुत्व मिळवायला थोडा वेळ लागेल अजून. हे बघ गौरी, कसं आहे, अँकरिंग करणं म्हणजे तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये. पुढे न्यायचं ना. हो. तर मला वाटतंय आपण पुढील पुरस्कारांकडे वळूयात. हो, वळायलाच पाहिजे. वळू. मंडळी हिच्याकडे तू स्पष्ट झालेला आहे. हो, एकदम धमाल आलेली आहे. मस्त. आता पोटपूजा काय झाली ना ती? पण म्हणजे नाश्ता वगैरे झाला सगळ्यांचा? नाश्त्याची व्यवस्था केलीस? हो. हे असंच तू नेहमी बोलतोस आणि मग सांडवे सर मला येऊन ओरडतात. अरे नाही रे, सगळ्यांनी नाश्ता केला. माझा पण मस्त झाला. आणि माझा तू राहिला? विसरलो. तुझा पेमेंट पण आता मी विसरतो. हे असं नको करू. काट तुझा पेमेंट, काट. सॉरी. घे ना, जवळ घे ना. जवळ घेता घेता फ्रीज झाली. अरे काय झालं? बापरे, हा कुठला पुतळा आहे? स्टॅच्यू ऑफ अँटिक्विटी. अगं कुठं राहिली बायको? अरे कुठं गेली? हा काय 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 वाटलंच मला, वाटलेलंच. माझ्या पुढे जाती आणि मग हिचं असंच होतं. गंमत बघायची म्हणजे जगातला सगळ्यात मोठा अँटिक पीस माझ्याकडेच आहे. म्हणजे हे बघा आता, परत अडकली. मग तेच आहे ना, बघायचंय परत. आणल्याशिवाय गाडी पुढे जात नाही. पुढील पुरस्कार आहेत सर्वोत्कृष्ट संगीत नाटक विभाग आणि नामांकन आहेत. रघुनंदन पणशीकर, अवघा रंग एकची झाला. डॉक्टर राम पंडित, संगीत माऊली. मंदार देशपांडे, जन्मवारी. वामन केंद्रे, गजब तिची अदा. भालचंद्र प्रकाश अजित, ओके हाय एकदम. आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट संगीत. परत एकदा थोडं साऊंड. हॅलो. हा. सर्वोत्कृष्ट संगीत डॉक्टर राम पंडित, संगीत माऊली.
किती वेळाचा सोबती नाही मला ठाव, एक रंभा एक राव दोन जीव एक नाव, एक रंभा एक नाव, एक नाव, नाव नाव दोन जीव एक नाव. थँक्यू. आधार वाटला अँकरिंगला. टाळे येते की डोळ्यासमोर आहे तो चंद्र बघतो चष्माऱ्यांचा. पुढे पुढील पुरस्कार आहेत सर्वोत्कृष्ट गायक. पुढील पुरस्कार आहेत सर्वोत्कृष्ट गायक अभिनेता नाटक विभाग आणि नामांकन आहेत साहिल विशे नाटक संगीत माऊली, गौतम मुर्डेश्वर नाटक अवघा रंग एकची झाला, ओंकार प्रभू घाटे विजेते आहेत सांस्कृतिक कला दर्पण, सांस्कृतिक कला दर्पण गौरव रजनी, सांस्कृतिक कला दर्पण गौरव रजनी, सांस्कृतिक कला दर्पण गौरव रजनी. काय जाऊ द्या, आठवत नाही तुम्हाला लोकांना, राहू द्या. हा तर तुमच्याकडे नंतर बघते. तुमचं काय चाललंय? ते आम्ही थांबलोय अरे मगापासून. बाबा. सुपारी बिपारी घ्यायचे, उडवायच्या सगळ्या. या सुपाऱ्या नाही आता बाबा, या सुपाऱ्या. हा? काय सांगितलं होतं? हं? आज एवढ्या कार्यक्रमाला आपण येतोय, रायटर प्रोड्युसर डायरेक्टर सगळे आलेले आहेत ना. अरे जा आणि उचला उचला उचला. त्यांना म्हणावं तुम्ही देवासारखे आहात. हा कुठे ऑडिशन आहे काय आहे ते कळवा आणि मग माझ्याकडून 1000 रुपये मिळवा. हा? निघा निघा. अरे ताई तुम्ही बिझनेस चेंज केला तुमचा? मला तर तेच वाटतंय. नाही नाही, आय एम ताई. ताईचं ना ऑडिशन नक्की ना. असे मोठे मोठे कलाकार आहेत ना इकडे आज. मला कोणी सिनेमा नाटक काही विचारत नाही रे. म्हटलं इकडे आपलं थोडासा स्ट्रगल. तेच तर मी कसं म्हटलं. वाटलं? एकदम घबराट. मला तर वाटलंच होतं हे पण तर मेकअप हेअर स्टाफ त्यांचं काम जास्त चांगलं देण्यात आलंय. नाही तुमच्यापेक्षा त्यांची गुड गुड गुड. आता वाटलं मला खरं. तो गौरव मोरे बॉईज फोर. सांस्कृतिक कला दर्पण गौरव रजनी, सांस्कृतिक कला दर्पण गौरव रजनी, दर्पण गौरव रजनी, सांस्कृतिक गौरव रजनी, सांस्कृतिक कला दर्पण गौरव रजनी, सांस्कृतिक कला दर्पण गौरव रजनी, सांस्कृतिक कला दर्पण गौरव. मला ह्या पुरस्कारासाठी विशाल देवरुखकर सरांचे खूप आभार मानायचे आहेत आणि आमचे प्रोड्युसर राजेंद्र शिंदे सरांचे. थँक्यू बॉयजची टीम आणि विशाल देवरुखकर सर. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि संदीप दादा. हा तुझं 14 जूनला आमचा सिनेमा येतो आल्याड पल्ल्याड. मी आणि दादा एकत्र आहे त्यामुळे ते नक्की बघा. अजून दादा दादाने खूप सुंदर काम केलंय सिनेमामध्ये तर दादाचं काम पण नक्की बघा. थँक्यू. अजून थँक्यू. आता कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून थँक्यू सो मच. सगळ्यांचे माझ्या मित्रांचे सगळ्यांचे आभार. थँक्यू सो मच. थँक्यू. पुढील पुरस्कार आहेत. चला वेलकम वेलकम.
हाय पुन्हा एकदा सगळ्यांना भेटून घेतलं तुम्ही? नाही, आम्ही जस्ट बाहेर आलो. हा, अरे कारण आम्ही आलो आणि डायरेक्ट आम्ही आत गेलो, त्याच्यामुळे आम्हाला काहीच फ्रेशन अप नाही होता आलं. ओके. डायरेक्ट आलो आणि डायरेक्ट बसलोय. आता जस्ट थोडा लघुशंकासाठी बाहेर आणि मग नंतर ह्याला बाहेर बोलून घेतलं. ठीक आहे, परत फुलवा. त्यानंतर वरती जो लाईव्ह शो चालू आहे ना, त्याचं एडिटिंग इकडे होते सगळं. पूर्ण हॉल खाली झालंय आणि शूट अजून चालू आहे. म्हणजे तुम्ही बघू शकाल की कसं शूट असतं. म्हणजे आपल्याला वाटतं की खूप लोक आहेत आणि लोक दाखवतात आणि शूट ऑलरेडी समोर चालू होतं. गुड नाईट. गुड नाईट. झालं, एकदाच संपलं. आनंद आता हे आहे त्यांच्या बरोबर असा एक कंपोज करा ब्लॉग ज्याच्यामध्ये यांना ते पुरस्कार देत आहे. ठीक आहे, ओके. असं फक्त एक कंपोज करू. आपल्याला आता माझं कोण नाही या पॅचवर्क मध्ये नाही ना. हा ऍक्शन बोला. विशाल साऊंड चेक चेक आधी मला ही ट्रॉफी आधी मला ही ट्रॉफी डोळे भरून बघायची आणि म्हणजे खरंच इथपर्यंतचा प्रवास आम्ही सगळ्यांनी प्रचंड मेहनत केली आणि ही ट्रॉफी मिळाली आहे तर खूप भारी वाटतंय. म्हणजे कष्टाचा चीज झाल्यासारखं वाटतंय आणि या आमच्या कामाची दखल सांस्कृतिक कला दर्पणने घेतली यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. सन मराठीचे एका वेगळ्या गोष्टीसाठी आम्हाला आभार मानतो. बाकी लोक सायलेन्स. या रोलिंग. ऍक्शन. बापरे बापरे. दीपश्री हा दादा, माझं लय टेन्शन वाढलेलं आहे. अरे हो, मला पण टेन्शन आलंय. हो, सगळं व्यवस्थित आहे. इतका सुंदर कार्यक्रम चाललेला आहे. किती छान कार्यक्रम. रंगतोय उत्तर उत्तर. चला, प्रत्येकाला फायनली आम्ही निघालो. कंटाळलो आम्ही खूप. सगळे पब्लिक गेलेत, पण तुम्ही बघत असाल ना, जे शूट बाकी असतं म्हणजे ज्याचे अवॉर्ड वगैरे मिळाले आहेत ना, ती लोक डायरेक्ट निघून जातात, थांबत नाहीत आणि पूर्ण सीट रिकाम्या झालेल्या आहेत. आणि ते शूट म्हणजे आपल्याला असं दाखवतात की मागे पब्लिक आहे आणि ऑलरेडी शूट सगळं समोर चालू असतं, असंच असतं. त्यामुळे अजून शूट कमीत कमी 2-3 तास तरी मला वाटतं 2 वाजणार रात्रीचे. त्यापेक्षा आम्ही निघतो. आम्हाला खूप कंटाळा आला आणि एवढा उशीर आम्ही कुठे बघत बसू दे, कोण नाही आतमध्ये आणि असं मजा नाही येते. म्हणजे एक असं हे सगळे सिरियलमधले ॲक्टर होते आणि जर ओळखीचे आणि मी सिरियल बघत नाही आणि मी माझ्या काही ओळखीचं कोण नव्हतं त्यामध्ये, त्यामुळे मी कंटाळलो. जर कोणतरी ओळखीचं असतं तर आपल्याला बरं वाटतं, हा वा याला ओळखतो, याच्यावर फोटो काढे. इकडे कोणच नव्हतं, असं सगळे सिरियलवाले होते. सन मराठीचं प्रमोशन होतं त्यासाठी. तर चला भेटूया. अजून काही नवीन इंटरेस्टिंग झालं तर बघूया आपण. चला.